आज पिंपरी येथे राशनच्या दुकानामध्ये एवढी लाईन लागली आहे। लोकांच्या मते हे राशन दुकान फक्त 1 ते 2 दिवस उघडतं आणि ते पण संध्याकाळी 4 ते 8। दुकानदाराचं सांगणं आहे की सकाळी संध्याकाळी 4 ते 8 आम्ही टायमिंग देतो। एवढा रात्री राशन दुकानाला परमिशन असते का? आणि लोकांना एवढा त्रास होतो आहे त्याबाबत तरी ते लक्ष देत नाही। वाहतूक पुरी कोंडी झाली, त्याच्यामुळं सगळे लोक परेशान आहेत ना। भरपूर महाग आहेत ना। राशन देत नाही काय वेळेवर? नाही राशन वेळेवर दिलं असतं तर कशाला? महिन्यातून किती दिवस चालवता? महिन्यातून किती दिवस चालवता ते? एकच वेळेस देता का? मग थंब अगोदर घेत नाही का? 11 तारखेनंतर थंब घेत नाही का तुमचा? थंब कधी घेता? 15 तारखेपासून। आणि मटेरियल कधी देतो? सामान कधी देतो? किराणा कधी देतो? किती दिवस चालवतो? बस संध्याकाळीच देतो का? दिवसानी देत का? दिवसा का देत नाही? लोकांच्या मते फक्त संध्याकाळी 4 ते नंतर, संध्याकाळी 5-6 नंतरच देतो तो, दिवसात देत नाही। हे बघा, ही राशनची लाईन लागली। मग दिवसा उघडत नाही का? दिवसा उघडत नाही का? नाही देत? नाही झालं का अजून? 3-4 महिने गाव साहेबा, आपण दुकान किती चालू करता? 4 वाजता। 4 वाजता का बरं? टायमिंग काय आपलं? 4 वाजता 4 ते 8:30 वाजता। टायमिंग काय आपलं? संध्याकाळी 4 ते 8:30। पण टायमिंग काय असतं आपलं राशन? टायमिंग 24 असतो का? 4 ते 8 का? अच्छा, महिन्यातून किती दिवस चालतं आपलं राशन? महिनाभर जेव्हा राशन आलं त्याच्यानंतर वाटत चालू आहे। लोक म्हणतात फक्त 3 ते 4 दिवस चालवता तुम्ही। मशीनमध्ये माल आला पाहिजे, किट पण आली पाहिजे, त्या हिशोबाने मग अंतर असतं आणि त्या हिशोबाने राशन वाटप होतं। मग एवढं उशिरापर्यंत तुम्ही करता अर्ध्या रात्री लोकांना पावसामध्ये? चिठ्ठ्या देतो आणि विषय क्लोज करून टाकतो। जेव्हा गर्दी असेल, रेंज नसेल किंवा पावसात गोंधळ असेल तर आपण काही करता येत नाही। 4-4 महिने राशन मिळत नाही म्हणतात। 4-4 महिने राशन मिळत नाही म्हणतात लोक। येत नाही गर्दीमध्ये। तुमच्या राशनला राशन येत नाही का? दर महिन्याने मग देत का नाही तुम्ही वेळेवर? दर वेळेवरच येतो, पण लोकांना कसं जसं आले तसं घेतो। एक साठी घेऊन गाड्या घेऊन येतात रिक्षा बघा, असं काय करणार? रिक्षामध्ये घेऊन गाड्या, मग त्यांना परवडलं पाहिजे ना यायला जायला।